तर कुठं आलोय आम्ही आज? मालकीन बाई. हा आमंत्रण तुम्हाला खास परवा दिवशी. हा उद्याच या. हा उद्याच या. आदल्या दिवस ऋतूच्या ताई तुम्ही पण या हो. तुम्ही येऊ नका. लय आहे तर कपडे घरी गबाळ. कमी नाही पडत आमच्यात म्हणजे एकमेकीचे येतात कपडे त्याच्यामुळे विषयच नाही. लगेच घेऊन जाती. येत आहे का? नक्की. पण आता त्या दिवशी आलते ह्या घरी त्या दिवशी मी सांगितलं पण ह्या काय म्हणल्या घरी येऊन आमंत्रण द्यायचं असतं. मग आता त्या घरी नसत्यातच. बापू आलत परत न घरी. बापूंला पण सांगितलं. हा तर आलते म्हणलं सांगून जावं भाऊंला खास आमंत्रण व्हाय जावायला द्यावा लागतं. तर कसं चाललंय मग? इतकी गर्दी काय तुम्हाला त्या गर्दीचं तर सांगायलाच नको. फुल गर्दी असते. काय होतं जेवणाला उशीर होतो सगळ्यांना माहित झालंय 12:30च्या पुढे. पण आज 11:30लाच बरोबर जेवण चालू केलंय. पण आता सगळ्या 12:30 वाजले त्यामुळे आता जेवायला पटापट. तर हाय आज ज्ञानेश्वरी परत अण्णा दोघं पण आले तर इथं. त्यांना जेवण करायला आणले जेवण करून घेतलं. जेवण कर. स्कूटी काय झालं मोठी गाडी भाऊजींनी आणली आणि आमची 2 व्हीलर इथंच होती. मग यायला काहीच नव्हतं. मग पैसे चावी नाही का. आम्ही व्हिडिओ बघितलं रवी भाव अण्णा आणि तू तिघांचं इंस्टाग्राम वर. एकामागे एक गाडी आहे. एक मोठी गाडी घ्या दोघींपैकी एक जण शिका की सगळं बिराट भरून आणायचं घरनं. मग काय ह्या दोघांना स्कूटीवर लावायचं आणि तुम्ही घरनं ती 4 चाकी घेऊन यायची. गाडी पण आहे घरची फक्त शिकायची. तर असू द्या. तुझ्या मम्मीला काय येत नाही? तुझ्या मम्मीला सायकल बी चालवाय भ्या वाटती. कवा शिकायचा? गाडी शिकणार नाही आता ह्या उन्हाळ्यात. 1.5 वर्ष झालं गाडी घेतलेली अजून मम्मी माझी नसती. पप्पाने शिकली माझी. हो अण्णा मस्त पैकी चालवतो. परत ज्ञानेश्वरी छान चालवती. आणल्याच एक चक्कर मारली पप्पाने किती शिकली. चला तर चाललंय त्यांचं. इकडं परत गर्दी आहे तुम्हाला भाजी. चला आपण जाऊन येऊ. इकडे ही आमचं भाऊजी इथं. काय म्हणता मग? चाललंय मस्त असे. भाऊ काय म्हणता? छान आहे का क्वालिटी क्वांटिटी? मी आज पहिल्यांदा तुम्हाला हॉटेल चालू झाल्यापासून जेवताना बघितलंय. नाहीतर तुम्ही इथं जेवतच नसताल बहुतेक. पहाटेपासून काम चालू असतं भाऊंचं. बर असू द्या करा जेवण. इकडं आमचं भाऊजी पण आहे तर चाललंय त्यांचं काय 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 म्हणलं. हा इकडं पॅक केलं की इथनं उघडायचंय. तिकडून नाही जायला. इकडून हाय की इकडून कशाला उघडायचंय? तिकडूनच चल. इकडूनच चल. बंद करून टाकलं वय. कसं मस्त पैकी शेड मारून घेतलंय. पॅक केलं सगळं. इकडलं भाकरीला ही वारं लागत नाही. अश्विनताई काय म्हणता? अश्विनताई बोला ना आज रुसल्या काय की. चाललंय भाकरी करायचा. अण्णा तुला भाकरी दी. चला तर चालल्या कशा मस्त अशा टम फुकत्यात हा भाकरी. एकच नंबर स्वयंपाक. जेवायला नक्की अवश्य भेट द्या. तिकडं त्यांचं चाललंय बनवायचं. आहेत भरपूर बायका आहेत जेवण वगैरे करायला. आणि हो का स्पेशल कोण वाढतंय जेवण? अण्णा काय बोलत नाही. अण्णा म्हणाल मामी बर काय बोलायचं. आणि इकडं ही पण आहे तर मामांचं चाललंय वाढायचं. होय कसा आहे बेत दाखवा की एकदा उघडून.
हो का सकाळ सकाळ मस्त शिजवलंय हे रशी सूप तिखटाची रशी सगळं व्हिडिओ मध्ये दाखवलंय. सूप कसलं खतरनाक आहे. हा आणि तिखट भाजी इकडं का मस्त उकळतीये. ही कडला जी सगळं पांढरं आहे ना ती सगळी तरीच आहे होय. तरी काढली बहुतेक ह्याच्यावली. ही असं 120 आणि 100 लिटरचा पातील दावायचा असं हत्ती दावायचा काय हत्ती. हा आणि तरी पण असते हो का तरी ज्याला लागल ना त्यांना तरी तिखट लागलं तर तिखट नाही लागलं कशी तरी आहे मस्त पैकी. चला तर म्हणलं छान असं. आणि इकडे भाऊजी काय म्हणता मग? काय नाही निवांत. भाऊजी हॉटेलवरच असतात आणि तुम्ही म्हणता सगळी आमच्या इकडलीच आहेत. सगळी वेब सिरीज मधलीच हे तर स्पेशल वेब सिरीज मधली सगळे आहेत ओळखत्यात. आलते आज असंच म्हणलं सहज जाऊन एक छान असा व्हिडिओ काढून जावं घरी. होय चल आमना दात्या बघा कशी बसल्यात कशी मेहुनी आणि साडू काय म्हणतात ग तसंच ना ग. नमस्कार म्हणलं ओळखलं का? झोप आली का काही? नमस्कार. झोप नाही रात्री 2 वाजल्यात सकाळी पहाटे आली 5ला. लय हाल काय सांगायचं तुम्हाला शिकत नाही. मग काय माहिती लवकर येऊन सगळं आवरायचं सगळं उरकायचं. होय झोप नाही मित्रांनो झोप नाही. नको झाला जीव पण असं आता उतारलंय तर सगळं खटाखट टकाटक क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर. सुट्टी नाही. हा यावाच लागतंय प्रत्येकाला जेवायला एकदा कवायला यावाच लागणार आहे. खरं तेचला सांगा की मला की खरं तेचला खरं तेचला नाही येणार हॉटेल खरं तेच खटाखट टकाटक सगळी या. आणि काय नाही फक्त 280 रुपयाला थाळी या लय महाग नाही. हो जेवायला अनलिमिटेड थाळी भाकरी रशी रसा खा भात खावा काय खावा खटाखट टकाटक. चला असं बाय बाय. का व कुठं चालला? लय गडबड एक 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 गडबड. तिकडं बसल्यात कस्टमर त्यांचं आलं ना आलं म्हणजे एकच असतं व्हिडिओ काढणं कस्टमर संग बोलणं व्यवस्थित बोलणं. त्याच्यामुळं तर माणूस जोडल्या जातं राहतं छान असं मस्त पैकी. तर असू द्या. आणि स्पेशल एक मेनू आणि गोष्ट म्हणजे जी ही रशी बनवतात का विशेष वाटतंय मला की फिल्टरच्या पाण्यात रशी बनवतात. फिल्टरचं असलं साधं पाणी नळाचं किंवा कुठलं दुसरं वापरत नाहीत. फ्रेश भाकरीला रशीला फिल्टरच सगळ्यांना सगळीकडे तीच फिल्टर पाणी आहे. आणि ती पण आमचं भाऊजीच आणतात तिकडून. होय सगळे फक्त हीच काजडची तर सगळे गोजवायचे आहेत. आचारी पण आणि ज्याचा प्लॅन आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही ते आणून टाकतात पाणी. हा मटण भाजी बनवायला भावच येतो हा वाढू लागायला पण बावडूना नाहीत. आणि दतुनाना पण आमच्या इकडे लय दिवस होतं ती पण तिकडलंच आहे. आता राहायला गेले दुसरीकडे होतं तिकडं पण सगळी तिकडली हीच फक्त काजडची आहेत. चला तर असू द्या बाय बाय सगळ्यांना. आलू मंगळवारी पण उशीर होईल माझी काय स्वयंपाकासाठी वाट बघ नका भेटलं आवडून असलं तिथं ही होईल. जेवायला तुम्हाला पोळ्या आवडतात की? पोळ्या स्वयंपाक आहे मटणात स्वयंपाक आहे रशी भाकरी कालच सांगितले हो मगाशी सांगितले या उद्या आम्ही हो पण मी काही लवकर येणार मॅडम सांगते. आमच्या बिचारी बाळाला पेपरच आहेत. होय बापू पण हा बापू म्हणलं 5-6 वाजता मी येतो मग बरोबर त्यांच्या बरं त्याला. हा नाही आणलं 2 वाजता पेपर सुटणार 2:30 वाजता आम्ही येतो. बर बर 1ला. हा मग तुम्ही त्या हिशोबाने 3 जण जावा जेवा तिथं थांबा मागा जावा. हाय का नाही पेपर चला चला मग आम्ही चाललोय सामान आणायला. शुभ्रा घरीच असते शुभ्राला कुठं फिरायचं. तिला नळी खायला द्यायची होती. शुभ्रा नाही आम्ही नाही खात आता 2-4 दिवस. का ही हा आमच्या आईला 5 दिवस उपास असतो आणि परवा दिवशी यात्रा जी आहे ना ती जाणायचीच आहे. चला तरी म्हणलं आजी का म्हणली उद्या परवा दिवशी जाणायला जा आपल्या तिथं गावात लय गर्दी असती इथल्या कटपळच्या जाणायला. हा जत्रा असते ना उद्यापासूनच असेल. जत्रा आहे का?
परवा दिवशी घरीच करायची, म्हणजे तिथं नेऊन कापून आणायचं आणि घरी येऊन बनवून निवड द्यावून मग घरीच घालायचं असं. कटफळला जत्रा आहे का? हा पाळणा असतात का? हा सगळं असतं. नाही तुम्ही उद्या संध्याकाळी या. चला तर बाय बाय सगळ्यांना. आता चाललो आम्ही.